फलटण, आवाज जनतेचा। आणि पुन्हा आता 2026 ला निंबाळकर सामना होऊ शकतो, याकडे कसं बघताय? सामना होणारच आहे, 100% होणार आहे। पण तुम्ही विसरताय, मी राजा आहे, तो धनी आहे माझा, जिंकणार मीच आहे। चला, नमस्कार। फरक स्पष्ट दिसतोय। एकीकडे अनिकेत राजे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांना हिणवत स्वतःला राजे म्हणत होते। थोडक्यात अजूनही हे राजे आणि जनता म्हणजे यांची गुलाम अशा आविर्भावात हे अडकलेले आहेत। तर दुसरीकडे शमशेर हिंदूराव नाईक निंबाळकर यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी शहराचा विकास कसा होईल, एकाच फेरीमध्ये नागरिकांचे काम कसे होईल व जास्तीत जास्त सुविधा जनतेला कसे मिळतील याबद्दल त्यांनी मत मांडले व अनिकेत राजे यांना प्रतिउत्तर न देता उलट त्यांना शुभेच्छाच दिल्या। काय विजन असणार? तुम्ही निवडणुकीला नगराध्यक्ष म्हणून सामोरे जात आहात, काय विजन असणार? फलटण धूळमुक्त फलटण, खड्डेमुक्त फलटण, प्यायचं पाणी लोकांना सकाळी 4ला जे पाणी येतंय ते सकाळी 7ला 6च्या दरम्यान पाणी येण्याची सोय फलटण मधल्या प्रत्येक नागरिकांना करण्याची प्रयत्न आणि कचरा निर्मूलन जो फलटण शहरातला जो प्रश्न आहे कचऱ्याचा त्याची व्यवस्था पूर्ण करणे आणि फलटण शहरामधील आलेल्या नागरिकांना फलटण नगरपालिका आपलीची वाटण्यासाठी त्यांचं आल्यानंतर त्या नागरिकांचं एका हेलपाट्यामध्ये काम होणे हे प्राधान्य ह्या फलटण नगरपालिकेचं असेल। फलटण नगरपालिका ही सर्वसामान्य लोकांची नगरपालिका आहे, फलटण शहरातील नागरिकांची नगरपालिका आहे। हे सिद्ध करण्यासाठी हे इलेक्शन लढतो।